आहे का 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडा फडकवण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यानुसार 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांचा युनियन जॅक आपण खाली उतरवला आणि आपला झेंडा वर फडकावला. त्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो. स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला झेंडा हा ध्वजारोहण करायचा असतो. म्हणजे खालून झेंडा वर नेऊन त्या ठिकाणी फडकावणं त्याला ध्वजारोहण म्हटलं जातं. त्यानंतर आपण 26 जानेवारी 1950ला घटना स्वीकारली आणि घटनेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. तर त्याच्यानुसार झेंड्याला त्या दिवशी फक्त बंधन करायचं आहे म्हणून झेंडा वर बांधला 26 जानेवारीला, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. त्याच्यामध्ये फुलं टाकली आणि वरच्या वर झेंडा फडकावणं हे प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारीला केलं जातं. राष्ट्रीय पातळीवर ध्वजारोहण म्हणजे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान झेंडा त्या ठिकाणी फडकावतात. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी हे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती ध्वजावंदन करतात.